बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान, प्रकरण 12. आम्हा भावंडात आणि अक्काच्या मुलामध्ये फारसं अंतर नव्हतं. साहजिक मावशी, मामा आणि भाचरं अशा नात्याऐवजी आम्ही एकमेकांचे मित्र मैत्रिणी जास्त होतो. आम्ही विशेषतः सुट्टीत अक्काच्या मुलांबरोबर खेळायला तिच्या बिराडात बऱ्याचदा असायचो. दसरा, पाडवा, मोहरम अशा दिवशी तर आईनं मला बांधून ठेवलं असतं तर मी अक्काकडे पळाले असते, इतकी ओढ मला तिथल्या वातावरणाची होती. भंग्याच्या चाळीतून अक्काचं बिराड उच्चवर्णीयांच्या चाळी शेजारी आलं होतं. अक्काच्या बाजूच्या खोलीत मेंटल हॉस्पिटलमधले सगळे कर्मचारी दसरा साजरा करायचे आणि मोठमोठी बुंदीचे लाडू वाटायचे. जीव भांड्यात पाडणारा हातात पडलेला तो लाडू अक्कानं स्वतःसाठी चोळी न शिवता खास पाडव्याच्या गुढीसाठी ठेवल्या सुंदर खणाची फुलं आणि साखरेच्या पुतळ्यांची उभारलेली गुढी. अक्कानं केली पुरणाची पोळी. भंग्यांच्या मुलाबरोबर जयस्तंभावर गर्दीनं पाहिलेली रंगीबेरंगी ताबूत, दिवाळीतले स्वतः केलेले आकाशकंदील, हे सार आमच्या घरच्या एकसुरी वृक्ष वातावरणाला बिलोरी झालल देऊन टाकायचं. अक्का मेंटल हॉस्पिटलच्या मोठ्या दरवाज्यातून 10-15 पेशंटना रांगेत कुठेतरी घेऊन जाताना दिसायची. टाचेच्या वर नेसलेल्या पांढऱ्या साड्या, ढगळ पोलखी आणि पाठीवर घट्ट विनी विंचवाच्या नांगीसारखी डुलते अशा त्या वेड्या मेंढरांसारख्या निमूट खाली मान घालून चवड्यावर तुरू तुरू चालत जायच्या. त्या दिवशी वेड्यांना घेऊन अक्का कुठे जाणार आहे हे तिनं घरी सांगितलेलं असायचं. कधी त्या कुणाच्या भाषणाला, प्रदर्शनाला, तर कधी चक्क सिनेमालाही जायच्या आणि आम्हाला त्यांचा हेवा वाटायचा. एकदा हॉस्पिटल आणि आतल्या वेड्यांना बघायचं कुणाच्या तरी, मला वाटतं मंजुळाताईच्या डोक्यात आलं. मग एका सुट्टीच्या दिवशी अक्काबरोबर मी, ताई, वहिनी, अक्काची मुलं, मामे बहीण, भागूबाया अशी सगळी मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलो. स्त्रियांना पुरुषांच्या कक्षात जायला मज्जा होता. अक्कानं आम्हाला वेड्यानेच लावल्या सुंदर बागेमधून स्त्रियांच्या कक्षाचा मोठा दरवाजा उघडून आत नेलं. खादीची साडी, पोलका असा युनिफॉर्म घातल्या शहाण्या पेशंट आपापली कामं करत फिरत होत्या. मात्र एका घराच्या पडवीत मोठमोठी पिठाची जाती घेऊन ज्वारी, बाजरी दळत बसल्या वेड्या चक्क नग्न होत्या. आम्हाला बघताच त्या बसल्या जागेवरून चिडून हातवारे करीत आम्हाला शिव्या देऊ लागल्या. आम्ही घाबरलो. त्या इतक्या वेड्या आहेत तर त्यांना खोलीत का नाही ठेवलं, ते काम कशाला दिलं असा प्रश्न पडला. आम्हाला पुढे जायला धीर होईना. अक्का म्हणाली, घाबरू नका, त्या काही करणार नाहीत. ते काम म्हणजे त्यांना गुंतवून ठेवणारा, त्यांच्यावर चाललेला उपचार आहे. त्यांना डांबून ठेवण्याची गरज नसते. आम्हाला अक्का म्हणाली. त्याचं प्रत्युत्तर लगेच आलं. बाजूच्या बंद खोल्यामध्ये ठेवलेल्या वेड्यांचा जीव घेणा आरडाओरडा चाललेला होता. एका बंद दाराआडच्या काळोखात काही दिसत नव्हतं, म्हणून आम्ही गजाजवळून आत निरखून पाहू लागलो. तो आतून कुठून तरी केसांच्या झिंज्या झालेली उघडी नागडी वेडी दात विचकत विजेसारखी दरवाजावर धावून आली. दरवाजा लोखंडी गज आहेत याचं तिला भान नव्हतं, पण आम्हालाही ते राहिलं नाही आणि आम्ही वेड्यासारख्या पळत सुटलो. त्यानंतर अनेकदा रांगेनं खाली मान घालून सिनेमाला जाणाऱ्या वेड्या पाहिल्या, पण त्यांचा हेवा स्वप्नातही वाटला नाही. अक्काची बदली नंतर कुडाळला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली आणि माझं एक खेळतं घर बंद झालं. मे मधल्या सुट्टीत कधीतरी आईच्या खनपटला बसून प्रवासाचे पैसे द्यायला भाग पाडून मी अक्काकडे हजेरी लावायची, पण तिथल्या मालवणी भाषेला बुजल्यासारखं व्हायचं. अक्काची मुलं सुरुवातीला नाक ओळवून, आम्हाला इथली भाषा मुळीच आवडत नाही, आम्ही ती कधीच बोलणार नाही
असं सांगायची. पण वर्षभरात त्यांनी ती इतकी उचलली की ती आम्हाला त्या भाषेचा खमंगपणा, गोडवा, तिचे कंगोरे शिकवू लागली. इतकंच नव्हे तर राजापूर ते मुंबई अशा आमच्या बानकोटी भाषेला नावही ठेवू लागले. अर्थात ते खरंही आहे. बानकोटी भाषा तशी अगदी मिळमिळीत, कणा नसलेली, भांडणंही अळूच्या भाजीसारखी फदफदीत वाटावी अशी. इथं वरच्या जाती समजल्या जाणाऱ्यांनी कितीही कुरापती काढल्या तरी त्यांच्या अरेला कार्य म्हणण्याची हिंमत कुणालाही नसायची. मात्र वाडीत रात्री सभा वगैरे भरून त्या कुरापतीवर चर्चा जोरदार व्हायची. अशीच एक सभा गावात भरली. दलितांच्या धर्मांतरामुळे कोकणातले सवर्णही दुखावले होते. त्याचा राग बारीक सारीक कुरापती काढून ते दाखवायचे. तशातला एक प्रकार म्हणून महाराजांच्या पिण्याचं पाणी भरण्याच्या नदीतल्या भागात मराठ्यांनी सकाळीच आपली गुरं पाणी प्यायला घातली होती. वाडीतल्या बायका खूप वेळ पाणी निवळण्याची वाट बघत थांबल्या. सभेत या सगळ्यांचं निवेदन करून एक जण म्हणाला, आमचं पाणी उदा गादरवतात म्हणजे काय, याचा विचार करा. यावर सगळेच रॅव रॅव करत बोलू लागले. कालवा झाला. तशी कोणीतरी ओरडला, अरे सगळं जाण तोंड कशाला उकडताव, एकल्या एकल्यानं काय तो बोला. अरे बाबा, आम्ही आमचं तोंड ढापताव, तू तुझं उकाट. पण मी असं म्हणता, गुराच ती, त्यांना काय कळताय. त्यांना वाचा असती तर ती म्हणाली असती, या महाराजांच्या जागेत आम्ही पाणी पिणार नाही म्हणून. अरे तू चिप, तुझं तोंड ढाप, खुल्यासारखं काहीतरीच काय बोलतोयस. अरे आम्ही गुरांचं नाही बोलताव हाय, आम्ही मराठ्यांचं म्हणताव हाय. त्यांच्या गुरांनी पाणी खदूल केलं नाही तर ते मला कळताय. मी काय खुला नाही हाय. तू मला अगदी बामणासारखा सांगतोस हाय. ते मराठा तालवार आहेत, त्यांना दंड लावा येणार आहे काय. आपल्या शेती ताकद आहे काय. ह्या प्रश्नावर मग सगळ्यांनी तोंड झाकलं. असं इथलं प्रतिकार शून्य आगतिक जगणं, तेच भाषेतही आलेलं. अक्काकडे गेल्या वेळचा एक प्रसंग चांगला लक्षात राहिला आहे. आमच्या घरासारखं अक्काचं घरही रस्त्यावर पण बाजारात होतं. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील दलित माणसं पाणी प्यायला विसाव्याला अक्काकडे येत असत. अक्कानंही बाबांचा वारसा असा पुढे चालवलेला होता. अक्काचे मिस्टर कुडाळला शिक्षक होते. ते तिथल्या गावागावांमधून येणाऱ्या लोकांच्या अडचणी समजून घेऊन जमेल ती मदत करायचे. एकदा मी अक्काकडे गेले असताना अनाव नावाच्या गावातून एक फाटकं जोडपं अक्काकडे आलं होतं. पडवीत दोघंजण उकिडवी बसली होती. नवऱ्यानं कमरेला जुनाट पंचा गुंडाळा होता. त्याच्या उघड्या पाठीवर वार केल्यासारखी आडवी वीतभर जखम होती. त्याची बायको डोक्यावर घेतल्या फाटक्या पदराच्या टोकानं डोळे पुसत रडत होती. दादा त्यांना म्हणत होते, देवळात उत्सवाच्या वेळी महाराजाच्या पाठीवर कुठल्या तरी शस्त्रानं वार करून त्याचं रक्त सांडायचं आणि त्याच्या बायकोनं त्या जखमेवर वस्त्र टांगून बोंबा मारत रडायचं. जी तुमच्या गावात पद्धत आहे तिला तुम्ही सर्वांनी विरोध करायला पाहिजे. ही पद्धत म्हणजे पूर्वी देण्यात येणारा बळीचं प्रतीक आहे. म्हणून मी म्हणतो, तुम्ही धर्मांतर करा. धर्मांतर करा म्हणजे हे आपोआप संपेल. दादाचं बोलणं तेव्हा कळलं नव्हतं, पण आता बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो आहे. असले प्रकार बघून ऐकून अक्का म्हणायची, काय फरक आहे मेंटल हॉस्पिटलमधल्या वेड्यांच्यात आणि यांच्यात. आम्हाला 5व्या इयत्तेत असताना बिवलकर नावाच्या ब्राह्मण बाई वर्गशिक्षिका होत्या. अंगावर झुळझुळीत नऊवारी सुती साडी, चिटाचा साधा पण स्वच्छ पोलका, केसांचा व्यवस्थित गोल अंबाडा, ठेंगण्या बांध्याच्या गोरटलेल्या नीटनेटक्या. बिवलकर बाई स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर होत्या. शनिवारचा दिवस वगळता इतर दिवशी आम्ही त्यांच्यासमोरून कसंही वावरलो तरी त्यांचं लक्ष नसे. पण शनिवार उजाडला की त्या एखाद्या पोलिसासारखी आमच्यावर नजर ठेवत.
शनिवारी सकाळी कवायतीच्या वेळेला सर्वांना रांगेत उभं करून डॉक्टर रोग्याची नाडी तपासतो, तशा तन्मयतेने त्या सर्व मुलांची नखं, बोटं, दात, डोळे, कान, नाक तपासत. काही मुलांच्या चड्ड्याखाली ओढून त्यांचे करदोडे, विशेषतः करदोड्यांच्या गाठीतल्या उवा लिखा निरखून पाहत. त्यामुळे बाई जवळ आल्या रे आल्या की मुलगी आपापल्या चड्ड्या दोन्ही हाताने काखेत ओढून धरत. काहींनी नाकातला शेंबूडही ओढलेला असे. जी मुलं स्वच्छ असत त्यांना त्या शाबासकी देत आणि घाणेरड्यांना हग्या दम व वर उपदेश. नखं स्वच्छ असावी, नाहीतर नखांना नखुर्डी किंवा कोनं होतात. दात नीट घासावेत, नाहीतर पायरिया होतो, वगैरे वगैरे. उपदेश करता करता त्यांचा आवाज चढे. वारंवार उपदेश करून फरक न पडल्या नर्मदेतल्या गोट्यांना त्या पट्टीनं सडकून काढत. बाईंच्या पट्टीचा प्रसाद माझ्या वाट्याला नेहमी असे. स्वच्छतेचं आणि माझं हाडवैर होतं. आमच्या आईचं तिच्या कामामुळं आम्हा मुलांकडे विशेष लक्ष नसायचं. ते माझ्या पथ्यावर पडायचं. आंघोळीचं स्वरूप मेरी मर्जी असायचं. त्यामुळे मी 2-3 दिवस आंघोळीऐवजी नुसतं तोंड हात पाय धुवून शाळेत जायचे. डुकरासारखं मातीत खेळल्यानं केसांचं घरटं झालेलं असायचं. नट्टापट्टा कसला असतो तेही आम्हाला कधी माहीत नव्हतं. आई आठवड्यातून एकदा धुण्याचा सोडा लावून कडकडीत गरम पाण्यानं माझे केस धुवायची. धुताना खसा कानशीला घासायची. मग केस वाळले की तेल लावून चांगले खरवडून केस विंचरायची. फणीनं उवा, लाकडाच्या लांब दांड्यांच्या 4 दातांच्या लिखीनं लिखा काढून चांगली करकचून दोरखंडासारखी वेणी घालायची. हे सर्व होत असताना अर्थातच डोळ्यासमोर काजवे वगैरे चमकायचे. वेणीच्या शेंड्याला लुगड्याची धार रेबिनीसारखी बांधायची. ती वेणी विंचवाच्या नांगीसारखी पाठीवर आठवडाभर झुलायची. माझ्या मैत्रिणी प्लॅस्टिकच्या सॅटिनच्या रंगीबेरंगी रेबिनीचे छान छान झेंडू रोज बांधायच्या. आरशासमोर नटायच्या, मुरडायच्या. आम्ही आरशात बघू लागलो की आई म्हणायची, सारखा आयना कशा बघताव? समोरच्या माणसाच्या तोंडाकडे बघा तर सांगल तुम्हाला कशी दिसताव ती. माझ्या कपड्यांचा एकच जोड असायचा. ते 2 कपडे मी आलटून पालटून 3-4 दिवस वापरायचे. त्यामुळे कपडे कळपट्ट दिसायचे. माझ्या कपड्यांचा कळपट्टपणा बिवलकर बाईंच्या तोंडाला फेस आणायचा. तुझे कपडे इतके घाण का असतात? त्या विचारायच्या. आमच्याकडे रोज कपडे धुवायची पद्धत नव्हती. 8-10 दिवस धुणं साठलं की आई, बहीण किंवा वहिनी घरापासून काही अंतरावर असल्या तळ्यावर जाऊन कपडे धुवून आणायच्या. अर्थात मी हे बिवलकर बाईंना सांगितलं नाही, नाहीतर त्यांना रागानं फेपरंसुद्धा आलं असतं. एवढं असलं तरी आम्हाला खरूज बिरूज काही कधी झाली नाही. आमच्या शाळेमागे सरमुकादमाची विहीर होती. त्या विहिरीच्या मंत्रावलेल्या पाण्यानं खरूज येत नसे. आली तर बरी होई. शाहूनं पुस्तकात वाचून सांगितलं, ते गंधक आहे. ते पाणी न्यायला लोक दूरवरून येतात. तेव्हा मला थुंकण्याची आणखी एक वाईट खोड होती. तोंडातली लाळ थुंकलीच पाहिजे असा माझा गैरसमज होता. कुठेही थुंकणं असभ्यपणाचं लक्षण आहे. लाळ पाचक रस आहे हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे मी कुठेही थुंकायची. घरातली जमीन मातीची असल्यानं त्या थुंकी मुरून जायची. शाळेतली जमीन ही मातीची होती, पण बाईंची भीती असायची. त्यामुळे मी थुंकी तोंडात धरून बसायची. कधी बाईचा डोळा चुकवून खिडकी बाहेर पिचकारी उडवायची. सकाळी मशेरी लावून पिचकाऱ्या मारण्यात माझा पहिला नंबर. कोळशाचा तुकडा चिरडून त्याच्या पावडरनं दाताचं घासकाम करायला मला मज्जा येई. जोडीला कोणी असेल तर कोरजमध्ये होणारी दातांची चकचक आणि थुंकण्याची पुचूक खूप गंमत आणायची. पान खाणारी मंडळी ओठावर 2 बोटं उभी दाबून पिंक लांब उडवतात, तशी कोळशाची थुंकी दूर उडवण्यात आम्ही चढाओढ करावायचो. मशेरी लावताना तर गप्पांना भलताच रंग यायचा.
त्या फार लांबल्या की आमची आई शिव्या देत आमची तोंड रंगवायची. थुंकणं या प्रकाराबद्दल आमच्या समाजात त्यावेळी तसं कुणाला वावडं नव्हतं. उलट कुणी प्रेमाचा पाहुणा आला की सुकं खोबरं चावून त्याचा रस दूध हातावर थुंकून तो त्या पाहुण्याच्या किंवा पाहुणीच्या अंगाला तोंडाला चांगला चोळून लावून अंग चांगलं घासून रगडून गरम पाण्यानं अंघोळ घालणं हा प्रेमाचा मायेचा प्रकार होता. हा प्रकार बिवलकर बाईंना कळला असता तर त्यांची नक्कीच दातकीळ बसली असती. आमच्या आईची बसणी गावात राहणारी चुलती आईला भेटायला आली की आमची आई तिला खोबऱ्याची ही खास आंघोळ हमखास घालायची. आम्ही मुलंही खोबरं चावून थुंकी काढण्यात आईला मदत करायचो. अशा तऱ्हेनं घराच्या पाठबळावर माझी थुंकण्याची सवय अधिकच पोचली गेली होती. एकदा आमच्या आईनं सांगितलेल्या एका गोष्टीमुळे माझी थुंकण्याची सवय एकदम बंद झाली. बंद म्हणजे काय, अगदी थुंकी म्हणताच अंगावर शिसारी आली. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत करण्यासारखं टोपल्या विणण्याचं काम आईजवळ नव्हतं, म्हणून ती आमच्याबरोबर जेवून झोपायला आली आणि मी निजल्या जागेवर मान वर करून खाकरून कोनाड्याच्या दिशेनं थुंकी उडवली. तशी बाजूला झोपलेली बहीण ई करून ओरडलीच. भावानं उठून माझ्या टपलीतच मारली. ती दोघं हायस्कूलात जात होती आणि तिथं स्वच्छतेचे धडे गिरवत होती. कोनाड्यात थुंकण्यावरून आईला एक गोष्ट आठवली. आई गोष्ट सांगू लागली. एकदा एका घरात रात्रीच्या वेळी चोरी करायला चोर घुसला. माणसं जेवून झोपली की चोरी करून पसार व्हायचं असा बेत करून तो चोर एका खोलीच्या कोनाड्यात लपला. ती खोली होती त्या घरातल्या म्हाताऱ्याची. म्हातार बुवाला तेवढ्यात खोकल्याची उबळ आली आणि खोकून खोकून त्यानं तोंडात भरून आलेला खोकला चोर बसला होता त्याच कोपऱ्यात चोराच्या अंगावर उडवला. असं बऱ्याच वेळा झालं. चोर त्या थुंकण्याने बेजार झाला आणि तो चोरी करायला आला हे विसरून शी शी घाण घाण म्हणत पसार झाला. गोष्ट ऐकून ती तिघही हसली. शाहू म्हणाला, आपल्याकडे चोर आला तर ही आहे ना, असं थुंकून त्याला पळवून लावायला. आणि ती सगळी पुन्हा हसली. मला मात्र हसू आलं नाही. मीच त्या चोराच्या जागी आहे असं वाटून मला शिसारी येत राहिली. हवेत मातीत जंतू असतात, काही खाता पिताना हात धुवायचे हे आम्ही हायस्कूलात शिकलो. हायस्कूलात शिकणारी शांती अक्काची मुलं आपल्या आजीला सांगत, बाय चपातीचं पीठ मळताना हात धु, हाताला जंतू असतात. पण तिला ते पटायचं नाही. तिला माहीत असायचे ते फक्त पोटातले जंत. हात पुढे पसरून दाखवत ती म्हणायची, कुठं र माझ्या हाताला दंत आहे ते? हाताला कसं काय दंत असतील र? पोरांनो, माझी थट्टा करताव काय? धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.